Today we are going to learn the binomial quadratic surd. What is mean binomial quadratic surd? आता बायनोमियल ही कन्सेप्ट आपण याच्या आधी बघितली पॉलिनोमियल्स मध्ये. बायनोमियल मध्ये काय म्हणजे काय की त्याच्यामध्ये दोन टर्म्स असतात. सपोज a प्लस बी. ओके, ही एक टर्म झाली, ही एक टर्म झाली. लाईक दिस 3x प्लस 4y हा सुद्धा बायनोमियल झाला. ओके, सो आता आपण बायनोमियल म्हणजे लक्षात आलं की त्याच्यामध्ये दोन टर्म्स आहेत. ठीक आहे. सो क्वाड्रॅटिक सर्ड्स, द बायनोमियल क्वाड्रॅटिक सर्ड मध्ये आपण काय बघतोय पहा. क्वाड्रॅटिक मध्ये आपल्याला माहिती आहे की स्क्वेअरिंग वगैरे असतं. क्वाड्रॅटिक म्हणजे काय तर स्क्वेअर ज्याच्यामध्ये येतो अशा काही हे असतात सर्ड्स असतात, तर त्याच्याबद्दलची माहिती पाहिजे. ओके, सो बायनोमियल क्वाड्रॅटिक सर्ड म्हणजे काय पहा. आता हे बायनोमियल याला आपण म्हणूयात बायनोमियल. हाच बायनो जर याच्या बरोबर जर मल्टिप्लाय झाला, याच्या बरोबर मल्टिप्लाय झाला तर त्याचा स्क्वेअर येऊन बसेल. ठीक आहे. सिमिलरली आता आपल्याला याच्यात थोडीशी वेगळी कन्सेप्ट बघायची, ज्याला आपण कॉन्जुगेट पेअर म्हणणार. ठीक आहे. सो बायनोमियल क्वाड्रॅटिक सर्ड, मी एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय. √5 प्लस √3. ओके, दिस इज डेफिनेटली बायनोमियल सर्ड. दिस इज बायनोमियल सर्ड. ओके, सिमिलरली √5 मायनस √3 हा सुद्धा एक बायनोमियल सर्ड झाला. ओके, कारण दोन टर्म आहेत त्याला आपण बायनोमियल सर्ड म्हणू शकतो. ठीक आहे. सो आता जर आपल्याला याला काय करायचं, सॉल्व्ह करायचं, याला आपल्याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याला त्याच्या आधी एक फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे, तो आपल्याला समजून घ्यावा लागेल. मीन्स हाऊ √a प्लस आपण असं करूया, घेऊया √a प्लस √b आणि दुसरं दिलेलं आहे √a मायनस √b. ओके, सो हाऊ टू सॉल्व्ह दिस टाइप्स ऑफ क्वेश्चन्स. या प्रकारचे क्वेश्चन्स नेमके कसे सॉल्व्ह करायचे, तर आपल्याला माहिती आहे हे सेम आहे कशाशी, a प्लस बी आणि a मायनस बी. याच्या आधी आपण ही आयडेंटिटी पाहिलेली आहे. ओके, मग याच्यात आपण काय लिहितो, याचं डायरेक्टली काय होतं, a² मायनस b² होतं. सिमिलरली आपल्याला इथं पण तेच करायचंय. म्हणजे काय करणार आपण, a चा स्क्वेअर आणि b चा स्क्वेअर. इट मीन्स दॅट याचा पण स्क्वेअर आणि याचा पण स्क्वेअर करणार. मीन्स काय होईल पहा, √a² मायनस √b². ओके, व्हॉट विल बी द आन्सर, द आन्सर विल बी a मायनस b ओनली. आता a मायनस बी हे उत्तर जे आलं ते तुम्हाला कशात येणार आहे पहा, इरॅशनल येणार नाही. दॅट मस्ट बी रॅशनल. हा 100% कसा असणार आहे तर रॅशनल असणार आहे, आपण ज्याला क्यू म्हणतो. ठीक आहे, म्हणजे रॅशनल नंबर येणार आहे याचं जे उत्तर येणार, कारण हा रूट मध्ये असणार आहे का, आता नाही. स्क्वेअरिंग केल्यामुळे तो रूटच्या बाहेर आला, तो रूट मध्ये नाही, म्हणून त्याला आपल्याला काय म्हणता येईल आता, रॅशनल. म्हणजे इथं ज्यावेळेस उत्तर काढता त्यावेळेस तुमचं कसं येतं उत्तर रॅशनल. त्याने लक्षात घ्या आपण इथं √a प्लस √b घेतलंय, तर त्याला जी पेअर घेतली √a मायनस √b. मायनस म्हणजे चेंज फक्त कशात आहे, इथल्या साइन मध्ये आहे. तर या दोघांना एकमेकांच्या कॉन्जुगेट पेअर म्हणतात. कसल्या पेअर म्हणतात पहा, कॉन्जुगेट पेअर्स. ओके, म्हणजे अशा पेअर्स असतात की ज्या जर एकत्र आल्या तर काय होतं, रॅशनलायझेशन होतं किंवा रॅशनल होतो. तो जो नंबर आहे त्यांच्या प्रोडक्ट नंतर काय होतो, रॅशनल होतो. ओके, सो तुम्हाला ते फॉर्म्युला पण दिलेला आहे, त्याच्या खाली काही एक्झाम्पल्स पण दिलेले आहेत आणि खाली तुम्हाला दिलेलं आहे पहा की द मल्टिप्लिकेशन ऑफ देम. या दोघांचं जे मल्टिप्लिकेशन असेल ते नेहमी कसं असतं, रॅशनल असतं. ठीक आहे. आणि पुढे काय म्हटलंय पहा, दोज पेअर्स आर कॉल्ड कॉन्जुगेट पेअर्स. याच पेअर्सला आपण काय म्हणतो, कॉन्जुगेट पेअर. म्हणजे काय तर √x प्लस √y असेल तर याची कॉन्जुगेट पेअर आपल्याला सांगता आली पाहिजे की √x मायनस √y असायला पाहिजे. ओके, मीन्स ओनली द चेंज इन द साइन. ओके, मला सांगा जर √x प्लस √y ची कॉन्जुगेट पेअर √x मायनस √y असू शकते, तर ही असू शकते का. आय एम टेलिंग यू वन मोर एक्झाम्पल, वन मोर सोल्युशन. ओके, मला पहिल्यांदा √y घ्यायचंय, √x असं घेतलं तर चालेल का. येस, डेफिनेटली वी कॅन टेक दिस ऑल्सो. आपल्याला ह्या दोन्हीही लिहिता येतात त्याच्या कॉन्जुगेट पेअर्स. ओके, म्हणजे तुम्हाला जे दिलेलं आहे इथं प्लस असेल की फक्त तुम्हाला काय करायचं, मायनस घ्यायचे. आणि लक्षात घ्यायचंय की ही सुद्धा कॉन्जुगेट पेअर असू शकते, म्हणजे यांची प्लेस चेंज केली काही फरक पडणार नाही. दोघांपैकी एकाचं साइन आपल्याला चेंज करायचंय. ओके, म्हणजे तुम्ही y जरी आधी घेतला x नंतर घेतला तरी काही फरक पडणार नाही. म्हणजे इथं दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, इथं आपल्याला एक कोणतरी काय करायचं आहे, निगेटिव्ह घ्यायचं आहे. सो दोज आर द कॉन्जुगेट पेअर्स ऑफ द बायनोमियल्स. ओके, बायनोमियल ज्या सर्ड्स आहेत त्यांच्या काय आहेत, ह्या कॉन्जुगेट पेअर्स आहेत. आणि पुढे तुम्हाला रिमेंबर दिस मध्ये महत्वाचे एक स्टेटमेंट दिलेलं आहे पहा की द प्रोडक्ट ऑफ कॉन्जुगेट पेअर्स, द प्रोडक्ट ऑफ कॉन्जुगेट पेअर्स इज ऑलवेज रॅशनल. म्हणजे त्यांचं जर प्रोडक्ट केलं तर आपल्याला 101% ते काय येतं, रॅशनल येतं. क्लिअर. ओके, नाव द नेक्स्ट कन्सेप्ट. आता पुढची जी कन्सेप्ट आहे ती काय म्हणते पहा
की रॅशनलायझेशन ऑफ द डिनॉमिनेटर. आपल्याला डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन करायचं. आता रॅशनलायझेशन म्हणजे काय करायचं असतं, याच्या आधी आपण पाहिलं आहे की हाऊ टू रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. त्या नंबरला त्याच नंबरनं मल्टिप्लाय केलं. आपण याच्या आधी एक्झाम्पल असे सॉल्व्ह केले पहा, √3. मग याचं रॅशनलायझेशन करा म्हणजे काय की याचा जो सध्याचा धर्म आहे इरॅशनल असण्याचा, त्याला रॅशनल धर्मामध्ये कन्व्हर्ट करायचंय. म्हणजे ह्याचा जो रूट आहे ना, ह्याच्यावर जे बंधन आहे ना कुठल्या तरी धर्माचं, ते काढायचंय आपल्याला थोडक्यात. ठीक आहे. सो याच्यासाठी आपण काय करत होतो, लगेच याला आपण √3 न मल्टिप्लाय करायचो, दोघांना पण, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. मग याच्यात काय व्हायचं, हे √3 × √3 काय होतं, 3 होतं, आणि याचं काय होतं, √3 होतं. आणि अशा पद्धतीने आपल्याला फक्त याला बदलायचं, वरती दुसरीकडे काय व्हायचं ते होऊ द्या. ठीक आहे. आपला हेतू साध्य करायचा, जगाचं काही हो, हे इथं आपल्याला गणित शिकवताय. ठीक आहे. सो लक्षात घ्यायचं की रॅशनलायझेशन करायचं म्हणजे आपण जर समजा डिनॉमिनेटर प्लेसला काय असेल, आता याला आपल्याला काय म्हणता येईल, हा बायनो नाहीये, हा मोनोमियल आहे, हा मोनो आहे. ठीक आहे. सो मोनोमियलचं जर समजा काय करायचं, आपल्याला रॅशनलायझेशन करायचं, तर त्यानंच त्याला मल्टिप्लाय करायचं, रॅशनलाइज होतो. बट वेन यू हॅव गिव्हन द बायनोमियल ऍट द डिनॉमिनेटर, देन दॅट टाइम व्हॉट वी हॅव टू डू. अशा वेळेस आपण काय करणार, सो अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं. सपोज असं तुम्हाला दिलेलं आहे √5 + √3 आणि तुम्हाला सांगितलं की रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. तर अशा कंडिशन मध्ये काय करायचं की जसं आपण इथं केलं तेच करायचं, पण आपल्याला याची कॉन्जुगेट पेअर काढावी लागते. इथं आपण √3 न मल्टिप्लाय केलं, इथं पण मल्टिप्लाय करायचं, पण आपण या नंबरनं ॲज इट इज मल्टिप्लाय नाही करणार. सो वी हॅव टू फाइंड द कॉन्जुगेट पेअर ऑफ द डिनॉमिनेटर्स बायनोमियल. हा जो बायनो आहे डिनॉमिनेटर प्लेसचा, त्याचा आपल्याला काय करायचं आहे, कॉन्जुगेट पेअर, आणि त्याच्या कॉन्जुगेट पेअरने काय करायचंय, मल्टिप्लाय करायचं. आणि मल्टिप्लाय केल्यानंतर जे आन्सर येईल ते झालं त्याचं रॅशनलायझेशन. ओके. सो वी विल सी दोज टाइप्स ऑफ क्वेश्चन्स इनडायरेक्टली exercise. So I am going to take the first question of practice set 2.4. okay, so practice set 2.4. okay, the first question says that multiply. okay, multiplication साठी पहिला क्वेश्चन आहे तुमचा. क्वेश्चन फर्स्ट इज दॅट √3 in bracket √7 minus √3. ओके. आता मल्टिप्लिकेशनचे रूल्स तर आपल्याला माहिती आहेत, कसं मल्टिप्लाय करायचं. हा काय आहे, मोनोमियल आहे, बायनोमियल आहे. ठीक आहे. मोनो टू बायनो म्हणजे काय, कसं मल्टिप्लाय करणार, याच्यातला प्रत्येक हा नंबर याला मल्टिप्लाय करणार, पुन्हा याला मल्टिप्लाय करणार, जे आन्सर येईल ते फायनल आन्सर असणार. ठीक आहे. सो हाऊ, एक तुम्हाला तो रूल पण सांगून घेतो, A in bracket B + C. आता हे प्लस असेल, मायनस असेल, काही असेल, दोघांपैकी कुठलंही असेल. ओके. सो अशा कंडिशन मध्ये काय करणार, A × B ऍट फर्स्ट AB. हे जे साइन आहे इथं जे असेल तेच साइन तुम्हाला इथं द्यायचं आहे, म्हणजे काय होणार, प्लस, आणि A × C AC. सो दिस विल बी द आन्सर. हे तुमचं काय असेल, आन्सर. आता इथून पुढे जर ते अजून सॉल्व्ह होत असेल, ऍडिशन होत असेल यांचं समजा आन्सर, तर तुम्ही काय करू शकता, करू शकता. जर इथंच संपत असेल, याच्या खाली जात नसेल, तर हे फायनल तुमचं आन्सर असेल. क्लिअर. ओके. सो वी हॅव टू मल्टिप्लाय बाय √3 to √7 minus √3, right? okay, so at first we will multiply √3 into √7. okay, याला आपण एका ब्रॅकेट मध्ये ठेवूया. then sign as it is minus. okay, so the next is √3 into √3. क्लिअर. आता तुम्ही म्हणाल सर इथं मायनस आहे, इथं का घेतलं नाही, हे आपण साइन इथे ठेवले. क्लिअर. चेंज करू नका आता त्याला. ओके. सो नाव √3 into √7. आता इथं डायरेक्ट मल्टिप्लाय होतो. ओके. सो व्हॉट विल बी द आन्सर, √21. ओके. आता याचं फॅक्टरायझेशन होणारच नाही नक्कीच. ठीक आहे. सो मायनस या ठिकाणी काय होईल, √3 into √3, द आन्सर विल बी ओनली 3. आता याच्या खाली हे सॉल्व्ह होऊ शकतंय का, नाही. जर समजा इथं एखादा स्क्वेअर होऊन याचं फॅक्टरायझेशन झालं असतं तर मे बी ते पॉसिबल होतं. ओके. पण याच्या खाली ते जाऊ शकत नाही. सो दिस विल बी द फायनल आन्सर. क्वेश्चन सेकंड, √5 minus √7, √5 minus √7 into, out of the bracket you have given √2. ओके. सो आता पहा, हा जो आहे तो क्वेश्चन सेकंड आहे त्याच्यातला. आता फक्त काय केलंय यांना की हा जो या ठिकाणी मोनोमियल आधी दिलता आणि बायनो नंतर दिला. आता काय केलंय, बोनो इज ऍट बायनो इज ऍट द फर्स्ट अँड मोनो इज ऍट द सेकंड. कसं जरी असलं, मल्टिप्लिकेशनचा रूल काय आहे, A × C इज इक्वल्स टू C × A होत असतो. ओके. ऍट द फर्स्ट पेज वी हॅव लर्न दिस कन्सेप्ट, राईट. ओके. सो आता पहा, हा याला मल्टिप्लाय करणार आहे, म्हणजे पहिल्यांदा √2 × √5 होईल, इज इक्वल्स टू √2 × √5. ओके. आता यांच्या प्लेस इकडे तिकडे झाल्या, काही फरक पडणार नाही. ओके. सो साइन जे आहे मधलं ते ऍज इट इज राहू दे. ओके. √2 × √7. ओके. नाव
2 इंटू 5, 2 5 जा 10, रूट 10 मायनस इथं काय आलं पाहिजे पहा, रूट 14. क्लिअर. सो दिस विल बी द आन्सर. आता याचं फॅक्टरायझेशन जर होत असेल तर ठीक आहे, होत आहे का, नाही, कारण यांना सॉल्व आपण कधी करू शकतो, वेन दोज आर लाईक सर्ट्स. जर लाईक सर्ट्स असतील, यांचा जर समजा रॅडिकंट सेम असेल तरच आपण त्यांना सॉल्व करू शकतोय. ठीक आहे, यांचं फॅक्टरायझेशन होत नाही. ओके, सो नाउ आय एम टेकिंग थर्ड क्वेश्चन. द थर्ड क्वेश्चन इज, आता पहा हा बायनो टू बायनो पहा, 3 रूट 2 मायनस रूट 3. ओके, दिस इज द फर्स्ट बायनो and the second bino is 4 root 3 minus root 2. ओके, इट इज सेकंड बायनो. आता आपल्याला इथं कुठला रूल वापरणार आहोत पहा, लक्षात घ्यायचं आपल्याला. आता हा बायनो टू बायनो आलाय. ठीक आहे, हा काय होता, मोनो टू बायनो. आता बायनो टू बायनो असेल तर कसं, ए प्लस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये समजा आपण दुसरा घेता, हे वेगळे आहेत दोन्ही. ठीक आहे, मग इथं काय घेणार आपण, सी प्लस डी. अशा कंडिशन मध्ये पुन्हा तेच करायचं. हा जो ए आहे तो सी आणि डी दोघांनाही मल्टिप्लाय करणार. सिमिलरली दे विल ऑल्सो मल्टिप्लाय सी प्लस डी. ओके, हाऊ, सो पहिल्यांदा ए इन ब्रॅकेट सी प्लस डी, म्हणजे ए गेला कुणाला मल्टिप्लाय करून आलाय, सी आणि डी ला. पुन्हा कुणाची टर्न आली, बी ची. सो बी इन ब्रॅकेट सी प्लस डी. आणि आता काय झालं पहा, आता हे झालं सध्या मोनो बायनो. मोनो बायनो. क्लिअर. म्हणजे बघा, ए न पण याला मल्टिप्लाय केलं, बी न पण याला मल्टिप्लाय केलं, दोघं मल्टिप्लाय करणार होते. क्लिअर. ओके, आता आपल्याला माहिती काय होणार आहे, ए इंटू सी ए सी प्लस ए इंटू डी ए डी, हे साइन प्लस ॲज इट इज, बी इंटू सी बी सी आणि बी इंटू डी बी डी. ओके, आता याच्यात सॉल्व्ह झालं. अजून याच्यात जर समजा लाईक फ्रॅक्शन्स आले तर खाली अजून जाऊ शकतो आपण. ठीक आहे, सो नाव आता हा बायनो आहे, हा दुसरा बायनो आहे. पहिल्या बायनो मधला एक टर्म काढून घ्यायचा आपल्याला, तो याला पाठवायचा मल्टिप्लाय करायला. सो हाऊ, रूट 3 रूट 2 इन ब्रॅकेट 4 रूट 3 मायनस रूट 2. लक्षात येते पहा, याच्यातला एक टर्म या दोघांना मल्टिप्लाय करायला इथं आला. क्लिअर. सो हे जे साइन आहे ते इथं द्यायचे आता. ओके, सो रूट 3 इन ब्रॅकेट 4 रूट 3 मायनस रूट 2, हे ऍज इट इज ठेवा, याच्यात काही चेंज करू नका. ओके, सो आता तुमच्या लक्षात आलं असेल, सेम एक्झाम्पल आलं या मेथडला. आता ओके, फक्त काय झालं, एक वाढलं फक्त. इथपर्यंत आपण सॉल्व्ह केले. आता एवढं आपण सॉल्व्ह करू शकलो, तसंच हे पण सॉल्व्ह करायचंय. ओके, सो हाऊ, आता इथं मात्र मल्टिप्लाय करताना थोडंसं काळजीपूर्वक. कसं, 3 इंटू 4 आधी मल्टिप्लाय करायचे बाहेरचे आहे जे, दॅट इज 12. क्लिअर. आता रूट 2 इंटू रूट 3 दॅट विल बी रूट 6. राईट. ओके, सो मायनसला मायनस ॲज इट इज. ओके, आता पहा, हा 3 आहे इथं, काही नाही म्हणजे 1 आहे. ओके, 3 1 जा 3 आणि रूट 2 इंटू रूट 2 दॅट विल बी ओनली 2, म्हणजे या ठिकाणी आलं ओनली 2. आता याला अजून असंच ब्रॅकेटमध्ये क्लोज ठेवा, फक्त याला मल्टिप्लाय करून घेतलं, मायनस. पुन्हा हे आतमध्ये जाणार आहे मल्टिप्लाय करायला. ओके, हाऊ, सो 4 इंटू 1 4 ॲज इट इज आणि रूट 3 इंटू, आता या साईनचा विचार सध्या करूच नका, हे जे साईन आहे ना तसंच राहू द्या, कन्फ्युजन होऊ देऊ नका. ओके, सो 3 इंटू इथला 1 घेतला, 1 इंटू 4 4 झाला, रूट 3 इंटू रूट 3 ओनली 3. गुड. ओके, सो 3 विल बी देअर. नंतर हे जे साइन आहे इथलं साइन ॲज इट इज येणार आहे. ठीक आहे, सो 3 आणि इथला किती आहे, रूट 2. सो रूट 2 इंटू रूट 2 इंटू रूट 3 किती झालं, रूट 6. क्लिअर. ओके, आता आधी काय करून घेऊ, सॉल्व्ह करून घेऊ, नंतर साइन चेंज करून घेऊ. ठीक आहे, सो इथं काय येणार आहे पहा, 12 रूट 6 मायनस 6. पटतंय का पहा. ओके, पुढे चला, मायनस 4 3 जा 12. ओके, मायनस रूट 6. ओके, आतापर्यंत मला वाटत नाही आता याच्यात काय डाऊट आहे कोणाला. क्लिअर. ओके, आता काय करायचं पहा, हा ब्रॅकेट ॲज इट इज, फक्त त्याला ब्रॅकेटच्या बाहेर काढून ते जो बायनो आहे तो लिहून घ्या. मीन्स 12 रूट 6 मायनस 6 ॲज इट इज. ओके, आता फक्त चेंज काय पहा, हा जो मायनस आहे तो आतले साइन चेंज करणार आहे. ओके, मीन्स हा जो 12 आहे पॉझिटिव्ह तो निगेटिव्ह 12 होईल. हा पॉझिटिव्ह आहे तो कसा होईल, निगेटिव्ह होईल. निगेटिव्ह आहे तो पॉझिटिव्ह होईल. सॉरी. ओके, सो प्लस का मायनस, मायनस 12 प्लस रूट 6. लक्षात आलं बा, याचा इफेक्ट आहे, हे चेंज झाले. क्लिअर. आता पहा काय करता येईल आपल्याला. आता जेवढं ऍडिशन सबट्रॅक्शन जे काही करतात तेवढं करू शकता. आता पहा, हा रूट 6 आहे. ओके, रॅडिकंट 6 आहे, याचं पण रॅडिकंट 6 आहे. मीन्स दोज आर लाईक सर्ट्स. हे दोन सर्ट्स कसे आहेत,
लाईक सेट्स आहेत, म्हणजे यांचं ऍडिशन सबट्रॅक्शन काही ना काही होईल, 100% होईल. सो 12 आणि इथला 1 मीन्स काय झालं 13. ओके, सो कॅन आय से 13√6 या दोघांचं ऍडिशन झाला, या दोघांचं, याचं आणि याचं. आता हा पण निगेटिव्ह आहे, हा पण निगेटिव्ह, बोथ आर निगेटिव्ह. सो that time we have to add them. Okay, so -6 -12 -18. So this will be your answer. हे तुमच्या क्वेश्चनचं काय असेल, आन्सर असेल. आता याच्यात आपल्याला कॉमन वगैरे काही काढता येणार नाही. ओके, सो दोज आर द फर्स्ट 3 क्वेश्चन्स फ्रॉम क्वेश्चन नंबर फर्स्ट. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. ओके, अवघड असं काही नाही. आपण याच्या आधी पॉलिनॉमियल्स मध्ये, लास्ट इयरला पॉलिनॉमियल्स मध्ये सुद्धा हे पाहिलेलं आहे. आणि याच्यात प्लेस जरी चेंज झाले तर काही फरक पडणार नाही. म्हणजे कसं -3 प्लस √21 लिहू शकता तुम्ही. तसंच याला पण 14 आधी जर आला तर -14 होईल, -√14 प्लस √10, किंवा याला हे असं लिहू शकता -18 प्लस 13√6. ओके, याच्यात चेंज इकडे तिकडे झाला तरी काही फरक पडणार नाही. कदाचित काय होईल, तुम्ही मल्टिप्लाय करताना जर समजा हे याला मल्टिप्लाय केलं तर हे तुमचं उत्तर वेगळं असू शकतं. क्लिअर, म्हणजे याच्यात चेंज झाला तर काही फरक पडणार नाही याच्या प्लेसमध्ये. ओके, सो नाउ वी आर गोइंग टू टेक द सेकंड क्वेश्चन. नाउ कम टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 सेज दॅट रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. ओके, आपल्याला रॅशनलाइज करायचं आहे डिनॉमिनेटर. याच्या आधी क्वेश्चन असे आलेले आहेत, बट ऍट द डिनॉमिनेटर प्लेस वी हॅव सेन मोनोमियल. ओके, मोनोमियल सर्ड आपण याच्या आधी पाहिलेला आहे डिनॉमिनेटरला. आता आपण काय पाहतोय तर बायनोमियल सर्ड पाहतोय. ठीक आहे, सो हाऊ टू सॉल्व. आता या कंडिशनला काय करायचंय तर बायनोमियल जी आहे तर त्याचा आपल्याला कॉन्जुगेट पेअर काढायचा आहे. ओके, सो कॅन यू से व्हाट विल बी द कॉन्जुगेट पेअर फॉर √7 प्लस √2? डेफिनेटली √7 मायनस √2. गुड. ओके, सो द कॉन्जुगेट पेअर ऑफ काय √7 प्लस √2 इज √7 मायनस √2. पहा, त्याची कॉन्जुगेट पेअर लिहितो मी. याची, हा जो नंबर आहे त्याची कॉन्जुगेट पेअर निगेटिव्ह मध्ये. ओके, आणि त्याच कॉन्जुगेट पेअर जे आहे त्यांना त्याला मल्टिप्लाय करायचे. ओके, सो मल्टिप्लाय न्यूमरेटर and denominator. Multiply numerator and denominator by कशानं तर कॉन्जुगेट पेअर, म्हणजे कशानं √7 मायनस √2. पहा, लक्षात घ्या आपण कशाला मल्टिप्लाय करतोय. जो दिलेला तुमचा काय म्हणूयात आपण, जो दिलेला फ्रॅक्शन आहे असं म्हणून थोडा वेळ आपण याला. ओके, तर याला आपल्याला काय करायचंय, याच्या कॉन्जुगेट पेअरनं म्हणजे यानं √7 मायनस √2 न मल्टिप्लाय करायचं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना पण. मग कसं येईल पहा, सो यू हॅव टू राईट लाईक दिस 1/√7 प्लस √2 इंटू. ओके, हे फक्त आता दोन्ही मध्ये, म्हणजे कसं √7 मायनस √2 अपॉन मध्ये सुद्धा √7 मायनस √2. ओके, कॉन्जुगेट पेअर आपल्याला ही कन्सेप्ट ट्रिग्नोमेट्री मध्ये सुद्धा उपयोगी पडणार आहे नेक्स्ट इयरला. ओके, सो आता काय करणार पहा, मल्टिप्लाय करायचं, कारण मल्टिप्लिकेशन मध्ये स्ट्रेट मल्टिप्लिकेशन केलं जातं. सो तुझी आता गरज नाहीये बहुतेक. ओके, सो आता काय करूयात, मल्टिप्लाय करूयात, स्ट्रेट मल्टिप्लिकेशन. सो √7 ऍज इट इज मायनस √2. ओके, हे झालं या दोघांचं मल्टिप्लिकेशन. आता पहा काय, ह्या दोघांना मल्टिप्लाय करायचंय. लक्षात घ्यायचं, आता इथे आपण एक आयडेंटिटी यूज करणार आहोत, √7 प्लस √2, आणि इकडे घेतोय आपण √7 मायनस √2. आता तुमच्या लक्षात आलं असेल की काय करायचं. ओके, दिस इज a प्लस बी a मायनस बी, a प्लस बी a मायनस बी, म्हणजे तुम्हाला इथं a प्लस बी a मायनस बी म्हणजे थर्ड आयडेंटिटी येते. ओके, त्याच्यामध्ये आपण काय करत असतो, आपण माहिती आहे आपल्याला a प्लस बी, आणि जर a मायनस बी अशा फॉर्मॅटमध्ये असेल तर a² मायनस बी स्क्वेअर करतो आपण. ठीक आहे, म्हणजे याचा स्क्वेअर करायचा आहे, निगेटिव्हचं साइन, म्हणजे कसं येईल पहा, √7 मायनस √2 डिवाइड, खाली काय लिहाल पहा. आता या √7 याला मल्टिप्लाय करतोय आपण. आता ते सगळं मल्टिप्लिकेशन करत बसायचं नाही बायनो इंटू बायनो. आपण जो फॉर्म्युला पाहिला होता तुम्हाला दिलेला आहे पहा 31 पेज नंबरवरती, तो यूज करायचा आपल्याला. म्हणजे डायरेक्ट हे घ्यायचं आपल्याला, a² मायनस b². मग a म्हणजे कोण आहे, √7, √7चा स्क्वेअर मायनस दुसरा कोण आहे पहा, कोण आहे, b आहे, म्हणजे √2 आहे, √2चा पण स्क्वेअर.
ओके, नेक्स्ट स्टेप काय असेल, √7 मायनस √2 ॲज इट इज. डिनॉमिनेटरला काय येईल पहा, √7चा स्क्वेअर केला 7 आला. ओके, √2चा स्क्वेअर केला 2 आला. सो कॅन आय से √7 मायनस √2 अपॉन 5? येस, डेफिनेटली दिस विल बी द आन्सर. क्लिअर. सो दिस इज कॉल्ड रॅशनलायझेशन. आता पहा, डिनॉमिनेटर प्लेसला आता रॅशनल नंबर आलाय, आधी इरॅशनल पेअर होती, ठीक आहे, आता रॅशनल आलाय. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला ते घ्यायचं आहे. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. ओके, नाव कम टू द सेकंड क्वेश्चन. 3 अपॉन 2√5 मायनस 3√2. ओके, कॉन्जुगेट पेअर याचे काढायचे, फक्त साइन चेंज करून, मग ती कॉन्जुगेट पेअर मी लिहिली आणि त्यानंच आपल्याला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. क्लिअर. ओके, सो therefore काय येईल पहा, 3 अपॉन 2√5 मायनस 3√2 इंटू, हेच पुढे येणार आहे, फक्त याचा कॉन्जुगेट पेअर म्हणजे कोण घेतले पाहिजे आपण, 2√5 प्लस 3√2 अपॉन मध्ये तेच 2√5 प्लस 3√2. क्लिअर. आता नेक्स्ट स्टेप काय असेल, स्ट्रेट मल्टिप्लिकेशन, म्हणजे आपण याला मल्टिप्लाय करणार, दोघांना ऍज इट इज स्ट्रेट मल्टिप्लिकेशन ज्याला आपण म्हणतो. ओके, सो मग आता हा 3 मल्टिप्लाय करेल, कशा पद्धतीने होईल पहा, 3 2 6√5. आता हा मात्र या आतल्या 5 ला मल्टिप्लाय करणार नाही, ठीक आहे, हा फक्त याला मल्टिप्लाय करेल, कारण हा होल आहे आणि हा पण होल आहे इथं. ओके, प्लसला प्लस ऍज इट इज, 3 3 9√2. पुढं आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन. आता इथं लक्षात घ्यायचं, पुन्हा हे चालू पहा, बायनोमियल क्वाड्रॅटिक बायनो, जे आपण सुरुवातीला घेतलं होतं काय म्हणत, बायनोमियल क्वाड्रॅटिक सर्ट, तर ते त्याच्यामध्ये गेलं. ठीक आहे, मग आता इथं काय होईल पहा, हे दोघं जे आहेत ह्या दोघांचं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन म्हणजे कसं होईल पहा, हा ए आहे आणि हा बी आहे. ठीक आहे, मीन्स काय होणार, a² मायनस b². पण सुरुवातीला मांडून घेऊ आपण त्यांना फक्त, म्हणजे कसं, ब्रॅकेटमध्ये 2√5 मायनस 3√2 पहिल्या ब्रॅकेटमध्ये, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये तेच ॲज इट इज 2√5 प्लस 3√2. आणि लक्षात घ्या, इथं मल्टिप्लिकेशनचं साइन असतं दोन ब्रॅकेटच्या मध्ये. क्लिअर. ओके, सो आता नेक्स्ट स्टेप पुढची काय असेल, ॲज इट इज यांना आपण काय करूयात, आता यांचं तर ऍडिशन होणार नाही, कारण हा √2 आहे, हा √5 आहे. ओके, हे लाईक सर्ट्स नाही म्हणून तसेच लिहिणार आपण. कसे, तर 6√5 प्लस 9√2 अपॉन मध्ये पहा काय येणार आहे हे. आता पहा, हे a प्लस बी a मायनस बी म्हणजे डायरेक्ट स्क्वेअरिंग करून घ्या. कसं, 2√5चा स्क्वेअर मायनस सेकंड कुठली पेअर, सेकंड काय आहे त्यातला टर्म, 3√2चा स्क्वेअर. आता याचं स्क्वेअरिंग करून घेऊया. हे वरचं ॲज इट इज √5 प्लस 9√2 डिनॉमिनेटर प्लेसला. आता काय होईल, याचं स्क्वेअर, 2चा स्क्वेअर 4. ओके, ऍक्च्युली हे कसं होतं पहा, 4 इंटू √5चा स्क्वेअर ओनली 5 येतो. ठीक आहे, मायनसला मायनस, 3चा स्क्वेअर 9 इंटू फक्त 2. ओके, सो पुढची स्टेप पुढं, 6√5 प्लस 9√2 अपॉन मध्ये यायला पाहिजे 4 5 20 मायनस 9 2 18. ओके, आता पुढची स्टेप काय असेल पहा, 6√5 प्लस 9√2 डिनॉमिनेटर प्लेसला 2. ओके, सो दॅट विल बी. आता इथं जर आपण कॅन्सलेशन करायला गेलो तर ह्या दोघांचं जर करायचं असेल तर दोघं आपल्याला कॉमन काढता येण्याची सिच्युएशन इथं नाहीये. ओके, म्हणजे हे तुमचं काय असेल, फायनल आन्सर असेल. म्हणजे एकंदरीत तुमचं जे आन्सर आलंय त्याच्या डिनॉमिनेटर प्लेसला बघा रॅशनल आलाय का. ओके, रॅशनल नंबर आला म्हणजे रॅशनलायझेशन झालं. ओके, सो दिस इज द सेकंड. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. आता याच्यात एक स्टेप जर मिसिंग म्हटलं तर कुठली राहील, की या ठिकाणी पहा, इथं आपण एक काम करू शकलो असतो, हा 6 आणि हा 9 दोघंही काय यांच्यात कॉमन काढू शकतो आपण. पहा कॉमन कशा पद्धतीनं, हा 3 ने डिव्हिजिबल आहे, हा पण 3 ने डिव्हिजिबल आहे. ओके, सो त्याला आपल्याला असं लिहिता आलं असतं कशा पद्धतीनं, तर इथं लिहितोय मी आता, डायरेक्ट आपण इथं लिहिलं तरी चाललं असतं, काही फरक पडणार नाही. ओके, सो या ठिकाणी 3 कॉमन काढला, 3 ब्रॅकेटमध्ये काय 3 2 ओके, √5 प्लस इथं काय होणार आहे पहा अजून एकदा, 3 3 √2. ओके, आणि डिनॉमिनेटर प्लेसला 2 ॲज इट इज. आता इथं हे कॅन्सलेशन कधी झालं असतं, जर समजा हा इथं जो कॉमन निघतोय तो दोन्ही काय असते, इथं इव्हन जर असते ना, इथं 2 कॉमन आला असता, मी या 2 ला 2 कॅन्सल करू शकला असता, पण हे कॅन्सलेशन होत नाही. ओके, सो दिस इज युअर फायनल आन्सर. ही स्टेप फक्त मिसिंग होती. ओके, प्लीज पुन्हा एकदा स्क्रीनशॉट घ्या. ओके, कम ॲट द थर्ड क्वेश्चन.
4/7 प्लस 4√3 कॉन्जुगेट पेअर घेतली 7 मायनस 4√3 राईट. ओके, आणि त्यांना काय करतो आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांना मल्टिप्लाय करतो. सो वी हॅव टू राईट लाईक दिस. देअरफॉर 4/7 प्लस 4√3 इंटू काय लिहायला पाहिजे पहा, हे लिहायला पाहिजे. ओके, 7 मायनस 4√3 अपॉन मध्ये 7 मायनस 4√3. ओके, मल्टिप्लाय करूया डायरेक्टली. कसंही पहा मल्टिप्लिकेशन आता याचं 4 7 जा 28. ओके, मायनस 4 4 जा 16. ओके, पुढची स्टेप काय असेल पहा √3 ॲज इट इज, त्याच्यात बदल होणार नाही. आणि इथं हे फक्त काय करा ब्रॅकेटमध्ये लिहा. म्हणजे कसं लिहा 7 प्लस 4√3 सेकंड ब्रॅकेट 7 मायनस 4√3. ओके, सो आता पुढची स्टेप काय असेल पहा, आपल्याला काय करायचंय फक्त हे काय करायचं ॲज इट इज लिहून यांचं स्क्वेअरिंग करून घ्यायचं. म्हणजे आपल्याला जे एक्सपान्शन फॉर्म आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा ते लिहायचंय. ओके, सो 28 मायनस 6√3 अपॉन मध्ये काय घ्याल पहा हे 7 7 दोन्ही 7 आहेत, तर ए स्क्वेअर म्हणजे काय करणार 7 चा स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ 7 मायनस स्क्वेअर ऑफ 4√3 स्क्वेअर ऑफ 4√3 ॲज इट इज हा नंबर घेतला बी प्लेसचा. ओके, सो 28 मायनस आता माझ्या माहिती असतो आपण इथंच काय करूयात कॉमन काढून घेऊयात. इथं 28 आहे इथं 6 आहे, बोथ आर डिव्हिजिबल बाय 2. ओके, मग आपण 2 न त्याला काय करूयात डिवाइड करूयात. 2 14 जा. ओके, आणि 2 3 जा. ओके, √3 तसाच आतल्याला काही फरकच पडणार नाही, तो तसाच राहिला आतल्या. ठीक आहे, सो 7 स्क्वेअर इज 49 मायनस 4 चा स्क्वेअर होतो 16 इंटू 3. पडतंय का पहा 4 16 आणि √3 ला ओनली 3. ओके, सो 2 इन ब्रॅकेट काय यायला पाहिजे पहा 14 मायनस 3√3. ओके, डिनॉमिनेटर प्लेसला 49 ॲज इट इज यायला पाहिजे मायनस 16 3 जा 48. ओके, सो 2 इन ब्रॅकेट 14 मायनस 3√3 अपॉन मध्ये यायला पाहिजे 1, पण तो 1 जरी नसता लिहिला तरी तुमचं हे आन्सर आलं असतं. ओके, सो दिस इज द रॅशनलायझेशन फॉर क्वेश्चन नंबर 3 फ्रॉम क्वेश्चन सेकंड. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Okay, now the last question, √5 minus √3 denominator place la √5 plus √3, right? Okay, so the conjugate pair for the denominator साठी conjugate pair घेतली आपण 5√3 साठी √5 साठी √5 minus √3. Okay, आणि multiply numerator and denominator by √5 minus √3. Okay, so we have to multiply now √5 minus √3 denominator place √5 plus √3. Okay, into √5 minus √3. Okay, the conjugate pair for √5 plus √3, that is √5 minus √3 as it is. Okay, denominator place √5 minus √3 again. Okay, आता आपण मल्टिप्लाय करूयात ॲज इट इज. यांना मल्टिप्लाय करायचं. आता इथं लक्षात घ्यायचं आपल्याला √5 minus √3 minus √3 सेम आलाय. ओके, म्हणजे याचं स्क्वेअरिंग होणार. कसं स्क्वेअरिंग होईल पहा, म्हणजे थोडक्यात असं आलं आहे a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, या याच्यात आलं. आपल्याला दोघांना आधी मल्टिप्लाय मध्ये मांडावं लागेल. कसं येईल पहा. ओके, सो √5 मायनस √3 स्क्वेअर डिनॉमिनेटर प्लेसला काय यायला पाहिजे पहा √5 प्लस √3 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये √5 मायनस √3. ओके, आता आपण याला काय करू शकतोय, याला आपण ह्या आयडेंटिटीनुसार सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, सो आता या ठिकाणी आपण ॲज इट इज काय करूया त्याचं आपण याला जसं फॅक्टर आहे हे करतो एक्सपान्शन घेतो. कशाचं एक्सपान्शन a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर त्या पद्धतीने घ्यायचं आपल्याला. ठीक आहे, किंवा आपण याला जरी सॉल्व्ह केलं, याला जर सॉल्व्ह केलं ना तर आपण कसं सॉल्व्ह करणार याला थर्ड आयडेंटिटीनुसार. ठीक आहे, आणि हे जे आलं ते कुठल्या आयडेंटिटीनुसार सेकंड आयडेंटिटीनुसार. ठीक आहे, सो आता कसं करता येईल पहा. याला जर सॉल्व्ह करत असाल तर सॉल्व्ह करू शकताय. याला आपण कसं लिहाल पहा, आपण डिनॉमिनेटर प्लेसचा नंबर आधी लिहूयात. ओके, सो हाऊ टू राईट √5 चा स्क्वेअर आपल्याला करावं लागेल. ओके, मायनस इकडे काय करणार √3 चा स्क्वेअर करावं लागेल. सो आपल्या हे तर लक्षात आलं की इथं काय येणार आहे 101%. 5 मायनस 3 म्हणजे 2 येणार आहे, याच्यात काही अडचण नाही. मग आता आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. कसं कराल पहा. आता हा याचं एक्सपान्शन काय होतं a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. दिस इज द सेकंड आयडेंटिटी. ओके, पहिली a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर,
सेकंड ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि थर्ड आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर घेतो. क्लिअर? ओके. सो आता याला एक्सपांड करूयात आपण. कसं एक्सपान्शन होईल पहा. ए स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर? √5 चा स्क्वेअर. ओके. सो वी हॅव टू राईट हिअर √5 स्क्वेअर मायनस 2 into √5 into √3. Okay, 2ab is there. AB. A means what? √5. B means what? √3. Plus b square means what? Square of √3. Right? Okay. Next step काय असेल पहा. √5 square 5 only minus 2 as it is येणार आहे आणि √5 into √3 दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल. That will be √15. Okay. Plus √3 चा स्क्वेअर होतो ओनली 3 डिनॉमिनेटरला. इथं काय येणार आहे 5 मायनस 3 कारण रूट मध्ये आहे त्यांचा स्क्वेअर ऍज इट इज बाहेर तो नंबर येणार. ओके. आता इथं पहा हा जो 5 आहे तो पॉझिटिव्ह आहे, हा 3 सुद्धा पॉझिटिव्ह आहे. सो वी हॅव टू ऍड. ओके. 8 मायनस 2 √15 डिनॉमिनेटरला काय यायला पाहिजे पहा 5 मायनस 3 दॅट विल बी 2. ओके. नाव यू कॅन सी here is 8, here is 2 √15. It means 2 is common in both. Right? Okay, so we have to write like this. 2 in bracket, 2 4s are 8, minus 2 1s are 2, √15 will be as it is, denominator 2 will be as it is. Now we can cancel this 2 for this 2. So what will be the answer? The answer will be 4 minus √15 and what will be the denominator? The denominator will be 1. Okay, but we cannot consider 1. आपल्याला 1 कन्सिडर करायची गरज आहे का? नाही, किंवा करायची गरजच नाही आपल्याला तिथं. म्हणजे जरी असला तरी ठीक आहे, नसेल तरी ठीक आहे. सो नाव वी कॅन सी ऍट द डिनॉमिनेटर देयर इज 1 विच इज रॅशनल, मीन्स वी कुड रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. ओके. सो दिस इज द आन्सर फॉर द फोर्थ वन. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. ओके. सो अशा पद्धतीने आपल्याला हा एक्सरसाइज काय करतो तो सॉल्व्ह करतो. तो डिनॉमिनेटर रॅशनलाइज करायचा. आपण याच्या आधी मोनोमियल असताना रॅशनलाइज केलाय. आता आपण काय करतोय ज्यावेळेस बायनोमियल दिलेला आहे अशा वेळेस कॉन्जुगेट पेअर घेऊन त्याला आपण रॅशनलाइज करू शकतो. ओके. तर अशा पद्धतीने हा एक्सरसाइज आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ओके. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही कमेंट्स तुम्ही नक्की शेअर करा आमच्या बरोबर. ठीक आहे. थँक्यू.